16 आणि 17 एप्रिल रोजी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने विधेयक 131 घटना दुरुस्ती विधेयक हे आणलं होतं। या विधेयकामुळे 33% महिला आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये देण्यासाठीचं हे विधेयक होतं आणि केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारने नेहमीच महिलांच्या हिताचं, महिला सक्षमीकरणाचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात यापूर्वीसुद्धा केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे देखील विधेयक महिलांना आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत जे आजपर्यंत मिळालेलं नाही ते देण्यासाठीचं हे आरक्षणाचं बिल हे आणलं होतं। काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे महिलांच्या विरोधातली भूमिका घेत या बिलाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्यासोबतच TMC आहे, RJD आहे, DMK, समाजवादी पक्ष हे जे विरोधी पक्षातील जे घटक पक्ष आहे यांनीसुद्धा या विधेयकाच्या विरोधात हे केवळ शासनाने आणलेलं विधेयक म्हणून विरोध केला नाही, तर मुळातच हे सर्व जे विरोधातले जे पक्ष आहे हे महिला विरोधी पक्ष आहे आणि त्यांनी एवढे वर्ष काँग्रेसचं सरकार देशात होतं, कधीच त्यांनी महिलांच्या आरक्षणाचं त्यांनी विचार केला नाही, विधानसभेत नाही, लोकसभेत नाही। परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीने मोदीजींच्या नेतृत्वात हे 33% आरक्षणाचं विधेयक आणलं तर अत्यंत तीव्र विरोध करत हे विधेयक त्यांनी नामंजूर केलं आणि नामंजूर केल्यानंतर अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी बाकं वाजवून आनंद उत्साह साजरा केला। आज देशातील अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे, जवळजवळ 70 कोटी महिला आज देशात आहेत आणि हे विधेयक नामंजूर करणं म्हणजे महिलांचा एक खूप मोठा अपमान आहे। देशाचे धोरणं निश्चित करण्यामध्ये या ठिकाणी परराष्ट्र धोरण असेल, आर्थिक धोरण असेल, सुरक्षेचं धोरण असेल, या वेगवेगळ्या धोरणांमध्ये महिलांचा मोठा सहभाग हा 33% आरक्षण दिल्यामुळे वाढू शकला असता। आज देशात 74 महिला खासदार आहेत, त्याची संख्या वाढून 273 एवढी संख्या महिला खासदारांची होऊ शकली असती, परंतु काँग्रेस पक्षाने विरोध केला आणि त्यांच्यासोबत इतरही विरोधी पक्षांनी विरोध केला आणि हे विधेयक त्यांनी मंजूर होऊ दिलं नाही। म्हणून मी सर्व महिलांच्या वतीनं काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे जे विरोधी पक्ष आहे त्यांनी केलेली चूक हे या ठिकाणी महिला त्यांना शिक्षा देऊन नक्कीच हे दाखवतील असा माझा विश्वास आहे।